नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। भाजपचे 400 काय तर 200 पार सुद्धा होणार नाहीत असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। सारखं 400 पार म्हणून भाजपा दहशत निर्माण करते किंवा संभ्रम निर्माण करून खोटं अवसान आणण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे 400 पार वगैरे काही होण्यातले नाहीत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला समर्थन दिलंय। ती लोकांना भाषा लागते, झोमते, वर्मी बसते, पण ती ठाकरी भाषा आहे। शेवटी ठाकरे ठाकरे आहेतच। त्यांनी काय सांगितलं की 400 पार, मग हा सगळा कचरा का गोळा करताय? मी कोणालाही कचरा म्हणत नाही, परंतु कचरा का गोळा करताय? जर तुमचे 400 येणारच असतील तर छोटे मोठे पक्षातले इतर पक्षातली माणसं उभी करून घेऊन, त्यांना उमेदवाऱ्या देऊन, त्यांना पायघड्या घालून, आपल्याला घरामध्ये गप्प बसवून, कोणाला ईडी, सीबीआय, NIA, इन्कम टॅक्स ह्याच्या धमक्या दाखवून लोकांना आपल्या पक्षात का घेताय? कशाला अडचणी निर्माण करताय? तुमचे 400 पार होणारच आहेत। शेवटी तुम्हाला 400 झाल्यानंतर आणखीन काय नको ना काय पाहिजे, पण 400 पार वगैरे काय होण्यातले नाही। आता जे एकनाथराव शिंदेबरोबर गेले लोक, त्यातले अर्जुन खोतकर, त्यांच्या सेनेचे नेते, त्यांचं स्टेटमेंट बघा। गजाभाऊ कीर्तीकर खासदार, त्यांचं स्टेटमेंट बघा। आमच्या कोकणातले फार मोठे नेते रामदास कदम यांचं स्टेटमेंट काय आहे, त्यांचं स्टेटमेंट बघा। अशी प्रत्येकाची स्टेटमेंट बघा काय आहे ती। त्यामुळं 400 पार वगैरे काही नाही, 200 पार सुद्धा आता देशामध्ये भाजपाचे होणार नाहीत। 200 खासदार सुद्धा भाजपाचे निवडून येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळं भाजपाला हा सारखा एक प्रकारे 400 पार म्हणून भाजपा एक तर समोरच्या माणसांच्या समोर दहशत तरी निर्माण करतोय किंवा संभ्रम निर्माण करून खोटं अवसान आणण्याचा प्रयत्न करतोय, यापेक्षा याचं काही उत्तर नाही। काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। 1 लाख कोटींचे बॉन्ड विना कॅबिनेट मंजुरीने काढण्यात आले। कॅगने भारतमाला परियोजनेसंदर्भात गैरप्रकारांवर बोट ठेवलंय। आमच्या वेळी कॅगचा अहवाल यायचा तेव्हा हेच लोक रस्त्यावर उतरत आंदोलन करायचे, मात्र आज कॅग रिपोर्टकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। 80 करोड़ लोगों को अगर आप 2 रुपए किलो का 5 किलो चावल देते हैं, उसको आप अपनी उपलब्धि मानते हैं, इससे ज़्यादा शर्मनाक बात क्या हो सकती? आज देश की ये स्थिति है कि 80 करोड़ लोगों को निर्भर होना पड़ रहा है सरकार के राशन पर। ये बताता है कि हमारी आर्थिक स्थिति इस देश की क्या है, हमारे परिवारों की क्या स्थिति है। ये मोदी साहब की बड़ी बुरी आदत है, लोगों की थाली में ताक झांक करते हैं ना। तेजस्वी यादव क्या खा रहे हैं, कौन क्या खा रहा है, बड़ी इनको चिंता रहती है इस बात। गरीब की थाली देख लेते समझ में आ जाता है 10 साल में क्या हालत हुई। नॉट जस्ट पुअर, द मिडिल क्लास, द लोअर मिडिल क्लास, द अपर मिडिल क्लास, सबके साथ कुछ न कुछ चोट हुई है। आप में से कितने लोगों की आय दुगनी हो गई साहब पिछले 10 साल में? मैं तो आपसे पूछता हूँ। अतुल जी आपकी हुई हो तो बता दो, हमारी तो नहीं हुई। आपकी हुई हो बताइए, किसी की हुई? तो सिर्फ बोलने में अच्छी बातें हैं। 10 साल पहले जब प्रधानमंत्री 2014 में बोलते थे तो लोगों को उनकी बात पर विश्वास होता था। 19 आते आते लोगों को मनोरंजन होने लगा, उनकी बातों से हंसी आती थी कि साहब चलो हंसा रहे हैं, मनोरंजन कर रहे हैं। मनोरंजन की आवश्यकता होती है सबको। अब लोगों को गुस्सा, खींच आती है, पीपल गेट इरिटेटेड विद दिस, क्योंकि वो इसी तरह की बातें। बीआरएस पार्टीचे यशपाल भिंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। भिंगेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवून 1,60,000 एवढी मतं घेतली होती। निवडणुका झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता भिंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। सध्या नांदेड लोकसभेची मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार आहे। त्यामुळे यशपाल भिंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला उभारी मिळेल आणि तळागाळातील लोकांपर्यंत आपण पोहोचून काँग्रेसला विजय मिळवून देऊ असा विश्वास भिंगे यांनी व्यक्त केलाय। नाही, आज BJP ज्या पद्धतीनं देशामध्ये राजकीय वर्तन करीत आहे ते लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला घाबरून टाकणार आहे आणि त्यामुळे मतांचं विभाजन टाळलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी एक आव्हान या देशवासियांना करतायत की काँग्रेसचं चरित्र पालट करण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे, मला असं वाटलं की त्यांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे।
आमचे नेते बाळासाहेब थोरात, नानाभाऊ पटोले या मंडळींनी फार चांगल्या पद्धतीनं माझ्याशी चर्चा करून माझा प्रवेश या ठिकाणी करून घेतलेला आहे. नांदेड जिल्ह्याच्या संदर्भामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर माझा धनगर समाज तर आहेच, पण त्याचबरोबर ओबीसी पुरोगामी चळवळीमध्ये सुरुवातीपासून मी काम करतो. त्यामुळं फार चांगला परिणाम महाराष्ट्रभर होईल. आम्हाला एक भूमिका एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरून मांडता येईल आणि आपण विदित आहातच की अलीकडच्या कालखंडामध्ये देगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने फिरलो, भूमिका मांडल्या, त्याचा परिणाम नांदेड जिल्ह्यानं बघितलेला आहे. त्यामुळे संबंध महाराष्ट्रभर वातावरण बदलून टाकण्यासाठी आम्ही काम करू आणि निश्चितपणाने यावेळेला महाराष्ट्र हा वेगळा आहे हे लोकसभेमध्येच आम्ही दाखवून देऊ. लोकसभेमध्येच खऱ्या अर्थानं हा जो उधळलेला वारू आहे बीजेपीचा, तो वारू निश्चितपणानं आमचे तरुण महाराष्ट्रातले अडवतील. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील जनता शून्य असून गेल्या 5 वर्षात झालेले विकास काम जनतेच्या समोर आहे. त्यामुळे महायुतीलाच जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही, असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, विक्रमसिंग पाचपुते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झेलम नदीत बोट बुडून 4 जणांचा मृत्यू झालाय. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले, परंतु अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये. बोट उलटली तेव्हा त्यात 20 जण होते, असं प्राथमिक अहवालात म्हटलंय. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. स्थानिक लोकांनी रास्ता रोको करून आंदोलन केलंय. या बोटीत बहुतांश मुले प्रवास करत असल्याचं स्थानिक लोक सांगतायत. सोयगाव तालुक्यातील बनोटी वरठाण रस्त्यावर 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला असून यात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सुनील बागुल आणि काशीनाथ येवले यांचा मृत्यू झाला असून सतीश मोरे आणि राहुल पाटील हे जखमी झालेत. जखमींवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची नोंद सोयगाव पोलिसात करण्यात आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळालंय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरातमधील भुज येथून 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलंय. एकीकडे राज्यातील जनता उष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झाली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढलंय. यामुळे रब्बी ज्वारी तसेच इतर फळबागा आणि भाजीपाला पिकांचं खूप मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शिर्डीत श्री रामनवमी उत्सवानिमित्त साई संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा घेऊन, तर उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवळे यांनी प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थांच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. IPL 2024 मधला सामना काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नीस्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने RCBचा 25 धावांनी पराभव केला. तसेच सनरायझर्स हैदराबादने 287 धावा करून स्वतःचाच विक्रम मोडीत काढून IPL मधल्या सर्वात जास्त धावांचा नवीन विक्रम आपल्या नावे केलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अट कॅडे. धन्यवाद.